असताना त्यांनी न्यायमूर्ती चांदीवाल यांना 11 महिन्याची चौकशी करून त्यांनी एक अहवाल दिला होता 1400 पानाचा. त्यामध्ये अनिल देशमुख आणि त्यांचे PA जे आहेत त्यांनी पैसे मागितले नाहीत असा अहवालात मिनिटमध्ये स्पष्ट केलेला आहे. तो अहवाल जो आहे तो देवेंद्र फडणवीस बाहेर सांगत नाही असा आरोप आहे उद्धव ठाकरेंनी केलेला आहे. तुम्ही काय सांगा? असं आहे की या महाराष्ट्रामध्ये आरोप आणि प्रत्यारोप अशांची एक मोठी मालिका सुरू आहे. आता जर त्या काळामध्ये नोकरीमध्ये असणारे नंतर सस्पेंड झाले वाझे म्हणत आहेत आणि त्यावेळेच्या अनेक सरकारी अधिकाऱ्यांनी ही स्टेटमेंट दिली किंवा आम्हाला दर महिन्याचं काही टार्गेट होतं. तर आता पुन्हा एकदा चांदीवाल कमिशन त्याचा रिपोर्ट असे मुद्दे काढणं म्हणजे काय. तर समजा आम्ही असं म्हटलं की तुम्ही पैसे कलेक्ट केले तर तुम्ही असं म्हणायचं की नाही हे वाझे म्हणत आहेत हे गायडेड डेमोक्रेसी आहे, त्याला गायडेड डेमोक्रेसी म्हणतात. अरे वा, वाझे म्हणतात ती गायडेड डेमोक्रेसी आणि चांदीवाल म्हणतात ती काय आहे, आरोप नाही करत आहे. पण मग चांदीवाल कमिशनचा रिपोर्ट जगात सगळ्यात खरा आणि वाझे जगात सगळे खोटारडे असं नाही चालत. पण चांदीवाल त्याचा जो रिपोर्ट आहे जेव्हा मिनिस्टरमध्ये लिहिलं गेलं तेव्हा त्यांनी असं म्हटलं की तुम्ही त्यांचे PA किंवा त्यांनी पैसे मागितलेच नाही असं वाझेंचं म्हणणं. असं जसं चांदीवालने म्हटलं तसं वाझे म्हणतात की मागितले. त्यामुळे या विषयामध्ये कुठल्याही अशा गोष्टींना आरोप प्रत्यारोपाला एंड हा संबंधित लोकांनीच निर्माण करतात की अरे बाबा बस व्हा आता जे काही बोलायचं ते झालं. काय होतं हे फार बिझी असतात ना, त्यामुळे त्यांना नेमकं काय मिळालं हे PA नीट सांगत नाही. आता मी त्यातले ज्यांचे जे म्हणत होते त्यांना दाखवलं की गेल्या वर्षी किती निधी मिळाला आहे आणि यावर्षीचं उद्यापासून देणं सुरू होईल ना, तुम्ही द्या. प्रमुखाने यशोमती ठाकूरांनी एका रिटर्निंग वॉलचा मुद्दा उपस्थित केला तर गरज आहे. आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अवास्तव इल्लिगल बांधकामांमुळे नाले ओव्हरफ्लो होण्याचं प्रमाण वाढलं. ते ओव्हरफ्लो झाले की ते जवळच्या वस्तीमध्ये शिरतात. त्यामुळे त्याला रिटर्निंग वॉल शिवाय आता काही ती बांधकामं तुम्ही तोडू शकत नाही, तोडली जातील तर तोडली जातील. तोपर्यंत त्या बांधकामाने नाले बुजवले आणि त्याच्यावर सगळ्या प्रकारची दुकानं काय बांधली, बिल्डिंग काय बांधल्या. तर त्या रिटर्निंग वॉलची त्यांची डिमांड होती. मग शहरामध्ये सुद्धा रिटर्निंग वॉलची आवश्यकता जास्त आहे. तर त्याचंही आम्ही नवीन आलेल्या कमिशनरना सूचित केलं की त्यांनी त्याचं प्रस्ताव तयार करावा. कारण पुण्याला असंच गेल्या वर्षी 21ला खूप पाणी आलं आणि त्या पाण्यामधून अशी मागणी समोर आली की आम्हाला रिटर्निंग वॉलला महानगरपालिकेकडे इतके पैसे नाही आहेत. तर सरकारने 200 कोटी रुपये सँक्शन केले. ते आले पण आणि सगळ्या रिटर्निंग वॉलची टेंडर्स निघायला सुरुवात झाली. यावर्षी जरा एक्स्ट्राऑर्डिनरी पाणी पुण्यामध्ये आलं आहे. तर काल मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की आम्ही यासाठी पाणी अडवणाऱ्या भिंती उभ्या करू. त्यामुळे तसंच विरोधी आमदारांचं जे म्हणणं होतं ते आज मान्य केलं. मुळात महायुती आपल्याला फायदा होईल की नाही होईल असा विचार न करता रांगेने योजना जातात त्याच्यात वेळ घालून मिळतं. तुम्ही 1 रुपयात विमा निवडणूक कुठलीच नव्हती पण शेतकऱ्यांना कुठे मिळतो आकडेवारी देतो आपल्याला. 11,000 कोटीचं यावर्षी वाटप झालं, आकडेवारी देतो आपल्याला. नाही हा प्रश्न संपू ना. हां, त्यामुळे 1 रुपयात विमा असेल, मुलींचं 100% परीक्षा शुल्क आणि ट्युशन फी माफ करणं असेल. मग आता ही माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीणविषयी असेल, 3 गॅस सिलेंडर फ्री असेल, मग महिलांना STमध्ये अर्ध तिकीट असेल, अशी मोठी यादी आहे. हे सरकार लोकांच्या गरजा ओळखून किंवा मोदीजींनी सुरू केलेल्या 80 कोटी लोकांना रेशन फ्री असेल, गरजा ओळखून योजना करतो. त्याचा पॉलिटिकल लाभ होईल की नाही होईल, लोकांना आमचं भलं होईल. शिंदे सेनेच्या विधानसभेच्या निवडणूक आहे त्या शिंदे यांच्या नेतृत्वात लढल्या जाते. शिंदे यांच्या नेतृत्वात लढल्या जातील की फडणवीस यांच्या नेतृत्वात, काय तुम्हाला वाटतं? महायुतीच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जातील. महायुतीचे मी त्याला त्रिमूर्ती असं म्हणतो, त्या महायुतीच्या त्रिमूर्तीच्या नेतृत्वामध्ये निवडणुका लढवल्या जातात.